नमस्कार मित्रांनो. हरिश्चंद्रगडाचा इतिहास या सिरीजमधील शेवटच्या आणि 5व्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे निजाम आणि आदिलशाह यांच्या ताब्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी हरिश्चंद्रगड आपल्या ताब्यात घेतला आणि गडाला पूर्वीसारखं वैभव मिळवून दिलं. परंतु महाराजांनंतर या गडाची पुन्हा एकदा पहिल्यासारखीच वाताहत झाली. खरी अडचण झाली ती महाराजांच्या मृत्यूनंतर, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात. 1682 मध्ये जेव्हा औरंगजेबाचा मुलगा शहाजादा अकबर हा बापाविरुद्ध बंड करून संभाजी महाराजांकडे आश्रयाला आला होता, त्यावेळी त्याला याच हरिश्चंद्रगडाच्या परिसरात लपवून ठेवलं होतं. हे कळताच औरंगजेबाचा तिळपापड झाला. त्याने आपला सर्वात क्रूर सरदार मतब्बर खान याला हरिश्चंद्रगड जिंकण्यासाठी पाठवलं. 1688 ते 89च्या सुमारास स्वराज्यावर भीषण संकट आलं होतं. संभाजी महाराजांना अटक झाली आणि याच गोंधळाचा फायदा घेऊन मतब्बर खानाने हरिश्चंद्रगडाला वेढा घातला. गडावरच्या मावळ्यांनी निकराची झुंज दिली, पण रसद संपल्यामुळे हा गड काही काळासाठी पुन्हा एकदा मुघलांच्या ताब्यात गेला. जवळपास 50 ते 60 वर्ष हा गड मुघलांच्या ताब्यात राहिला. पण या काळात गडावरच्या जुन्या मंदिरात जाणं किंवा पूजा करणं स्थानिकांसाठी कठीण झालं होतं. सह्याद्रीचा हा वाघ जणू पुन्हा एकदा परक्यांच्या पिंजऱ्यात अडकला होता. पण मित्रांनो, गप्प बसतील ते मराठे कसले. खरी क्रांती घडली ती 1747 ते 48च्या सुमारास. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी हरिश्चंद्रगड पुन्हा जिंकण्याचा विडा उचलला आणि त्यांनी आपले पराक्रमी सरदार आणि कोकणातील निष्ठावंत मावळ्यांना आदेश दिला. मराठ्यांनी गडाला वेढा घातला, पण मुघल सैन्याला सह्याद्रीच्या त्या वाटा आणि गडाची उंची माहीतच नव्हती. मराठ्यांनी पुन्हा एकदा आपला गनिमी कावा वापरला आणि मुघलांचा परत धुव्वा उडवला. तब्बल अर्ध्या दशकानंतर हरिश्चंद्रगडावरून मुघलांचा चांददारा कायमचा खाली उतरवला गेला आणि श्रीमंत पेशव्यांच्या काळात पुन्हा एकदा गडावर भगवा फडकला गेला. पेशव्यांनी गड घेताच सर्वात आधी त्याची डागडुजी केली. गडावरच्या तोफांची संख्या वाढवली. मुघलांनी केलेल्या मोडतोडीनंतर हरिश्चंद्रेश्वर मंदिराची पुन्हा निगा राखली गेली. पेशवाईच्या काळात हा गड उत्तर कोकणाचा प्रमुख रक्षक बनला. इथूनच मराठ्यांच्या फौजा जव्हर, वसई आणि मुघलांच्या हालचालींवर लक्ष ठेवायच्या. पेशव्यांच्या प्रशासनात हरिश्चंद्रगडाला पुन्हा एकदा त्याचं जुनं वैभव आणि आदर मिळाला. पण मित्रांनो, मराठा साम्राज्याचा हा सूर्य जसा अस्ताला जाऊ लागला, तेव्हा या गडावर जगातील सर्वात मोठी शक्ती चालून आली, ते म्हणजे इंग्रज. पेशवाईच्या शेवटी 1818 मध्ये मराठा साम्राज्य संपलं. जेव्हा इंग्रजांनी हरिश्चंद्रगडावर पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांना या गडाची ताकद समजली. कॅप्टन सिमन्सने लिहून ठेवलं होतं की जर या गडावर पुरेसा दारू गोळा आणि रसद असती तर इंग्रजांना हा गड कधीच जिंकता आला नसता. हे वाचल्यावर मला शिवाजी महाराजांचं ते वाक्य आठवतं. गडावर 2 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य आणि दारुगोळा साठा पाहिजे, हे महाराजांनी पहिलेच बोललं होतं. इंग्रजांना इतकी भीती होती की भविष्यात कोणी इथे बंड करू नये, म्हणून त्यांनी गडाच्या मुख्य वाटा आणि तटबंदी तोफांनी उडून दिली. गडाची पूर्णपणे नासधूस इंग्रजांनी केली. इंग्रजांनी गड उद्ध्वस्त केला खरा, पण ते इतिहास इथला मिटवू शकले नाही. आज 200 वर्षानंतरही जेव्हा आपण हरिश्चंद्रगडावर जातो, तेव्हा तिथल्या प्रत्येक दगडावर आपल्याला यादव, महादेव कोळी, शिवराय आणि पेशव्यांच्या पराक्रमाच्या खुणा दिसतात. तो कोकणकडा आजही त्या भीम पराक्रमाची साक्ष देतोय आणि हरिश्चंद्र मंदिर आजही आपल्याला आपल्या महान संस्कृतीची आठवण करून देतोय. मित्रांनो, हरिश्चंद्रगड हा केवळ ट्रेकिंगचं ठिकाण नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या रक्ताने आणि घामाने सिंचलेला एक जिवंत इतिहास आहे. हा गड म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.